मुळापाशी विष्णू आणि लक्ष्मीचा वास आहे. त्याच्यामुळे लक्ष्मी पाहिजे असल्यास आपल्याला काय करायला पाहिजे? तुळशीचं पूजन करायला पाहिजे. दिवसा तुळशीचं पूजन करायचं, रात्री तुळशीचं पूजन करायचं नाही. तुळशीला पाणी घालताना काय मंत्र म्हणायचा? ओम सुभदाय नमः. तांब्यात पाणी घ्यायचं, तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, थोडंसं कुंकू टाकायचं, ओम सुभदाय नमः. तांब्याच्या पाण्यामध्ये बोटं घालायची नाही, नख पाण्याला लागता कामा नाही पूजा करताना, एवढं लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं सगळं चांगलं होईल. तर अशा प्रकारे पूजा केल्यावर तुळशी वर्षाव करते. वेदशास्त्र म्हणजे काय? तुळशीची मंजर आहे. तुळशीने 164 रोगाचा नाश होतो, एवढी पॉवरफुल तुळशी अशी आहे. तर अशासाठी आपण काय केलं पाहिजे? तिला वंदन केलं पाहिजे. तुळशीला वंदन केल्यानंतर सर्व दुःखाचा नाश होतो. कोणतंच नाही. तुम्ही साधं सोपं करून बघा. त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो, नाही जमलं ना, तुळशी हा मंत्र आहे, चॅलेंज देऊन तुम्हाला सांगतो. नाथ महाराजांनी अभंगात लिहिलेलं आहे, तुळशीचं रोप लाविल जो आणोनी, कृपा करी हरी तयावरी. रोप लावलं तर देव त्याच्यावर कृपा करतो. आणि तुळशी तुळशी नावाचा जप केला ना तर काय होतं? तुळशी तुळशी आईशे नाम, तुळशी तुळशी नाम, तुळशी तुळशी आईशे तुळशीची माहिती आहे तुम्हाला? तुम्ही बॅटरी चार्ज करून बघा, तुळशीच्या मंत्रात जप करा. मी तर पाहिलं, विठ्ठल नामाच्या मंत्रापेक्षा तुळशीचा मंत्र खूप पॉवरफुल. म्हणा तुम्हाला कोणीच हात लावणार नाही, यमराज तुम्हाला घाबरल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या नावाने घाबरतो, पण तुळशी त्याला फ्री असल्यामुळे देवाच्या नामापेक्षा अनेक पटीने पॉवर त्याच्यात आहे. चला, घराच्या भोवती तुळशी लावल्यानंतर त्याचा वारा घरात आल्यामुळे घरात सौख्य, आरोग्य, सुख समृद्धी लाभते आणि घराचा वास्तुदोष नाहीसे होतात. तुळशीची पूजा चतुर्दशीला केल्यावर नारायण, नागबळी, पितृदोष, कालसर्पयोग सगळे जातात. डिटेलमध्ये पाहायचं असेल तर नंतर बघा. चला, तर याच्या पुढे गेल्या तुळशी काष्टाची गळ्यामध्ये माळ घातली का सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य मिळते. सकाळी डोक्यावर तांब्या घेतला 33 कोटी तीर्थक्षेत्रांचं पुण्य मिळते. ज्याच्या गळ्यात तुळशी माळ आहे त्याला कोणताच रोग होत नाही, पण रोग होण्याच्या आधी घाला, रोग झाल्यावर घालू नका. फार मजा. तुळशी काष्ट उगाळून जर कपाळाला लावलं, गंध लावला तर त्याला यमराज घाबरतो. चंदनापेक्षाही ते श्रेष्ठ आहे. अजून आपल्याकडे परंपरा वाटत नाही, ते आहे कोणीच लावित नाही. मी तर तुळशीची पावडर करून लावतो कपाळाला. काय मजा वाटते दिवसभर, माहिती का? तुळशी काष्टामध्ये प्रेताचे अग्निसंस्कार केले तर प्रेताला वैकुंठाची प्राप्ती होते. तुळशी काष्ट टाकलं नाही तर त्या प्रेताच्या धुराने ज्यांच्या अंगावर तो धूर येतो त्याचं पुण्य जळून नाहीसं होते. म्हणून स्मशानात जाताना सतर्क जा. याच्या उलट तुळशी काष्ट आणि तुपाने जर प्रेतावर संस्कार केले आणि त्याच्यावरचा धूर तुमच्या अंगावर आला तर तुमचं पाप जळून नष्ट होते. पद्मपुराण पहा. तीर्थानाम तीर्थ, सर्वांमध्ये श्रेष्ठ, तीर्थामध्ये श्रेष्ठ, नद्यामध्ये श्रेष्ठ. गंगा नदी जरी असली तरी सर्वांमध्ये श्रेष्ठ तुळशी मानलेली आहे. तुळशीने हिक्काज विश्वास सर्व पुराणामध्ये पद्मपुराणात सगळं वर्णन दिलंय. पण तुळशी अतिशय प्रिय आहे आणि ती आपल्याला धारण करता आली पाहिजे. जीवन आपलं मंगलमय केलं पाहिजे. तुळशीच्या पूजनाने पुन्हा एकदा सांगतो, सर्व दुःखाचं हरण होतं. कोणत्याही कामाला जाताना तुळशीला नमस्कार करून जा.
100% तुमचं काम यशस्वी झाल्याशिवाय राहणार. अशा प्रकारची तुळशी माता आहे. तुळशी माता म्हणजे साक्षात श्रीकृष्ण आहे आणि कृष्ण म्हणजे साक्षात तुळशी आहे. म्हणून कृष्ण जिथं राहतो त्या गावाचं नाव वृंदावन आहे आणि तुळशी जिथे ठेवली जाते त्याला काय म्हणतात? वृंदावन. नाथांनी वर्णन केले, पाहू गेलो तुळशी वन वृंदावनी जनार्दन. असा जनार्दन असल्यामुळे आपण आरती करूया त्याची. ओवाळू आरती मदन गोपाळा, मदन गोपाळा. ओवाळू आरती